नमस्कार. आज आपण चर्चा करणार आहोत संविधान या विषयावरती. संविधान आपल्या भारतातील अमूल्य असा एक ग्रंथ. आपला भारत देश गेल्या 70 वर्षाच्या कालावधीमध्ये जगात घवघवीत यश प्राप्त करतोय आणि त्याचं कारण म्हणजे आपल्या भारतीय राज्यघटना संविधान. संविधान हे 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकृत झालं आणि त्याची अंमलबजावणी ही 26 जानेवारी 1950 रोजी झाली. मग इथे प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 ते 26 जानेवारी 1950 असं 2 महिन्याचा कालावधी आपल्याला का लागला? कारण काय 2 महिने संविधानाची अंमलबजावणी करायला आपल्याला थांबावं लागलं? 26 जानेवारी 1950 ला आपण भारतीय राज्यघटना म्हणजे देशाच्या संविधानाची अंमलबजावणी केली म्हणून त्या दिवसाला प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. हा अंमलबजावणी दिवस म्हणजे 26 जानेवारी 1950. असं काय होतं या दिवसाचं महत्त्व हेच जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत आहात से एज्युकेशन चॅनल आस्क इंडिया. स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजेच 26 जानेवारी 1930 च्या अगोदर राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन झालं होतं. त्यानंतर इंग्रजांच्या अधिपत्याखाली लाहोर येथे रावी नदीच्या काठावर आपल्या भारताचा तिरंगा ध्वज फडकवण्यात आला होता. त्या दिवसाला 1950 ला 20 वर्ष पूर्ण होणार होती आणि म्हणूनच त्याच दिवसाचं महत्त्व त्याच दिवसाचं औचित्य साधून आपण आपल्या भारताची राज्यघटना ही 26 जानेवारी 1950 ला लागू केली आणि म्हणूनच हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करतो.